हॅलो, गुड मॉर्निंग. सो आज माझी सकाळ झाली होती 4 वाजताच, कारण गौरवला जायचं होतं बाहेर. सो रात्री अलार्म लावून बरोबर 4 वाजता उठले आणि सकाळी सकाळी नाश्ता आणि चहा बनवला, कारण मी त्याला नाश्त्याशिवाय कुठेच पाठवत नाही, त्याच्या गोळ्या चालू असतात. सो त्याला चहा दिला, खिचडी दिली, साबुदाण्याची खिचडी बनवली होती, रात्रीच भिजत घातले होते न विसरता. तो गेल्यानंतर 5:30 वाजता मी झोपली. 6 वाजता मी डायरेक्ट उठली 10:30ला. मग मी 10:30ला उठून चहा घेतला, मम्मीसाठी पण चहा घेतला आणि नंतर थोडी खिचडी खाऊन घेतली बसून आरामात. आणि त्यानंतर जायचं होतं मला भाजी मार्केटला. सो भाज्या पण घरातल्या संपल्या होत्या. गौरव तर दुपारचा नव्हता जेवायला, सो आमच्या दोघांसाठी आम्हाला काहीतरी जेवण बनवावं लागलं असतं. नंतर गेले भाजी मार्केटमध्ये. भाजी पण एवढी महाग झाली आहे, बापरे. काय घेऊ विचार करत विचार केला कारली घेईन. कांदे पण संपले होते, सो कांदे घेतले, बटाटे घेतले, कारली पण घेतली. मला कारल्याची भाजी भरपूर आवडते, जशी फ्राय केलेली पण कारल्याची भाजी पण छान होतात. सो मी पूर्ण 1 किलो घेतली आणि मग घरी आले. चिकन पण घेतलं येताना, चिकन बनवायचं होतं गौरवसाठी. सो आरामात होता आज. सो तो मी सगळं बनवून घेतलं आधीच, म्हणजे कसं रात्री मला काही टेन्शनच नाही जेवण बनवायचं. मग येताना भाजी घेता चिकन पण घेऊन आली आणि लगेच चिकन बनवायला पण घेतलं मी. रोज मी नॉनव्हेज खात नाही, पण गौरवला नॉनव्हेज लागतं, सो त्याच्यासाठी बनतं घरामध्ये. मी वेगळी भाजी पण खाते. सो मी फटाफट चिकन फोडणीला घालून घेतलं, वाफेवरच शिजवलं. रस्सा वगैरे आवडत नाही त्याला, सो मी वाफेवरच शिजवते सुक्कं, आणि त्यासोबत मस्त भाकरी. चिकनला अशी छान तरी आली होती, किती छान दिसते बघा. तशी टेस्ट पण असते हो माझ्या चिकनला. आणि नंतर माझ्या स्टेलाचे नखरे बघा. झोपली होती मस्त, तिला खायला नाही ना दिलं तर आरामात झोपली होती. आणि हा माझ्या पायात इकडे तिकडे जोपर्यंत मी याला खायला देत नाही तोपर्यंत तो माझ्या पाठीपाठी. जेव्हा मी त्याला खायला दिलं तेव्हा तो शांत राहिला. मग तू कोण आणि मी कोण. आणि नंतर मी पण घेतलं जेवायला, घरात पण दिलं जेवायला, माझ्यासाठी घेतलं, जेवून घेतलं. आणि त्यानंतर थोडीशी मस्ती केली स्टेलासोबत, थोडंसं त्याला प्रेम केलं. असं होता आजचा दिवस. बाय.